नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनल वरती। आणि आज तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा विषय घेऊन आलो, TAIT 2025 पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी, शिक्षकांसाठी पवित्र पोर्टल, शिक्षक भरतीचं पोर्टल या संदर्भात ऑफिशियल नोंदणी चालू झालेली आहे। आणि ही नोंदणी करायची कशी, त्यासाठी आवश्यक कागदपत्रे आहेत कुठली, त्याचबरोबर याची स्टेप बाय स्टेप A to Z सगळीच माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे मित्रांनो। तर व्हिडिओ पूर्ण पाहायला विसरू नका। चला सर्वप्रथम पहा मित्रांनो, आपण महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या वेबसाईट वर नवीन असाल, अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला हिट करा, यामुळे नवीन येणारा व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। बघा, आपल्या चॅनलवरती आपण शिक्षक भरती असेल, वेगवेगळ्या भरती असेल, गव्हर्नमेंट स्कीम असेल, या संदर्भात सगळ्या माहिती तुम्हाला पुरवत असतो। चला, आज व्हिडिओच्या एंड पार्ट मध्ये तुम्हाला एक महत्त्वाचं अपडेट देणार आहे मी एंड पार्ट मध्ये। आता आपण तोपर्यंत पाहूयात पवित्र पोर्टल शिक्षक नोंदणी। आता बघा की पवित्र पोर्टल 2025 ज्या ज्या विद्यार्थ्यांना दिलेली आहे, ज्या ज्या शिक्षकांना दिली आहे, त्यांना ह्या TAITच्या ऑफिशियल वेबसाईट वरती यायचंय कसं, डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक आहे किंवा कमेंट सेक्शन मध्ये तुम्हाला ही लिंक मी प्रोव्हाइड केलेली आणि त्याला क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही या पेजला रिडायरेक्ट होणार आहात। तर इथं आल्याच्या नंतर रजिस्टर हिअर नावाचं बटन तुम्हाला पाहायला मिळेल आणि इथं तुम्हाला काही बेसिक डिटेल्स ते मागणार आहे। जे बेसिक डिटेल्स मध्ये तुम्ही जी TAIT 2025 दिलेली आहे त्याचा रोल नंबर इथे भरायचा आहे आणि त्याचबरोबर त्याचं रजिस्ट्रेशन नंबर सुद्धा इथं भरायचा आहे आणि त्यानंतर चेक TAIT डिटेल्स या बटनाला आपल्याला क्लिक करायचं। इथं जेव्हा क्लिक करणार आहे तुमचा TAITचा नोंदणीकृत जो मोबाईल आहे त्याच्यावरती एक OTP जाणार आहे, पाहूयात आपण। आता तो OTP गेलेला आहे आणि इथं आपल्याला दाखवतं की कुठल्या मोबाईलवर गेलाय, त्याच्यातले शेवटचे 4 अंक इथं तुम्हाला दाखवतंय। तुमचा OTP जो आहे तो इथं भरायचा आहे तुम्हाला आणि कॅप्चा कोड सुद्धा भरायचा आहे। त्यानंतर व्हेरीफाय OTP या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे मित्रांनो। जसं मी व्हेरीफाय OTP केलं आहे त्यानंतर कॅन्डिडेटचं TAIT नोंदणीप्रमाणे इथं नाव दिसतंय, त्यानंतर डेट ऑफ बर्थ दिसते आणि जे मोबाईल नंबर 2 दिले होते ते मोबाईल नंबर इथं तुम्हाला पाहायला मिळतात। त्याचबरोबर TAIT मध्ये 200 पैकी तुम्हाला किती मार्क पडले ते पण तुम्हाला इथं पाहायला मिळेल। आता हा जो नंबर आहे शेवटी 9648 वाला तो आपल्याला इकडे एंटर करायचा आहे। त्यानंतर हा कॅप्चा कोड भरायचा आहे आणि गेट OTP टू व्हेरीफाय या बटनाला क्लिक करायचं। यानंतर आपल्या मोबाईलला एक OTP येतो, तो OTP आपण सर्वप्रथम टाकणार आहेत आणि आपलं रजिस्ट्रेशन आपण पूर्ण करणार आहेत। आता हे रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्याच्या नंतर आपल्याला लॉग इन करून काय प्रोसेस करायची ती पाहूयात आपण। आता आपण या लॉग इन पेजला आलो, इथं जो ID आहे तो टाकलेला आहे, जो पासवर्ड आपण तयार केला तो पासवर्ड पण टाकलाय आणि आता लॉग इन या बटनाला आपल्याला क्लिक करायचं। याच्यामुळे परत रजिस्टर्ड मोबाईलला एक OTP जाईल आणि तो OTP घेऊन आपल्याला पूर्ण प्रोसेस पुढे करायची आहे। पाहूयात आपण मित्रांनो लागलीच। तर मित्रांनो आपण आपला ID आणि पासवर्ड टाकून लॉग इन झालेलं, लॉग इन झाल्याच्या नंतर तुम्ही ह्या डॅशबोर्डला रिडायरेक्ट झालेला, इथं काही तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन फिल करायची की तुमच्या ऍप्लिकेशन फॉर्मच्या संदर्भात आहे। आता याच्यामध्ये बघा काही स्टेप बाय स्टेप पायऱ्या म्हणूयात आपण। याच्यामध्ये फर्स्ट स्टेप आहे पर्सनल डिटेल, ऍड्रेस डिटेल, कॅटेगरी डिटेल, अकॅडमिक क्वालिफिकेशन, प्रोफेशनल क्वालिफिकेशन, अदर अकॅडमिक क्वालिफिकेशन, स्टेट TET आणि सेंट्रल CTET आणि त्यानंतर आहे सेल्फ सर्टिफाय ऍप्लिकेशन फॉर्म। म्हणजे अशा बेसिक स्टेप मधून आपल्याला पूर्ण आपला ऍप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे। कशासाठी? शिक्षक भरती किंवा पवित्र पोर्टलचा हा फॉर्म भरायचा। याच्यामध्ये आपण सुरुवात करूयात पर्सनल डिटेल्स पासून। थोडा व्हिडिओ मोठा होईल परंतु याच्यामध्ये तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळीच माहिती मिळणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण पाहत राहा। पहा, आपण पर्सनल डिटेल्सला क्लिक करूयात। पहा मित्रांनो, आपण पर्सनल डिटेल्स सेक्शन मध्ये आलो, ज्याच्यामध्ये TAIT 2025 याच्याशी भरलेली तुमची माहिती ऑलरेडी फेच झालेली आहे। आता इथं मी सिक्युरिटी पर्पज साठी ही माहिती संपूर्ण चेंज केलेली आहे, तर ही कुठली ऑफिशियल माहिती नाहीये। तर तुमची इथं तुम्हाला नाव, मिडल नेम, लास्ट नेम, त्याचबरोबर जेंडर, डेट ऑफ बर्थ, आधार नंबर, त्यानंतर TAT मध्ये मिळालेले गुण, तुमचं लग्न झालं असेल तर इथं तुम्हाला मॅरिड अथवा अनमॅरिड निवडायचा ऑप्शन आहे। त्याचबरोबर लग्न झाले असेल तर त्याचे किती अपत्य आहेत ते पण निवडा आणि कधी आहेत, 2006च्या अगोदर आहेत का नंतर आहेत ते पण निवडायचं तुम्हाला ऑप्शन इथं पाहायला मिळतं। त्याचबरोबर इथं तुम्हाला तुमचा ईमेल ID भरायचा आहे, इकडे फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचं। इथं मी सध्या डमी फोटो आणि सिग्नेचर अपलोड केलंय, तुम्ही तुमचा ऍक्च्युअल फोटो आणि सिग्नेचर अपलोड करा आणि सेव्ह आणि नेक्स्ट
या बटनाला क्लिक करा. म्हणजे आपण ऍड्रेस डिटेल भरण्यासाठी आता तयार आहोत. तर ऍड्रेस डिटेल भरूयात. आता ऍड्रेस डिटेल सेक्शन आल्याच्या नंतर इथे एक मी डमी इन्फॉर्मेशन भरली. तुम्हाला हवी ती तुम्ही इन्फॉर्मेशन भरू शकता. आता ऍड्रेस लाईन मध्ये पहा की तुम्ही कुठे राहता, त्या गावाचं नाव तुम्हाला बेसिकली टाकायचे. त्यानंतर पोस्ट ऑफिस असेल तर इथे पोस्ट ऑफिसचं नाव तुम्हाला मेन्शन करायचे किंवा तालुक्याचं नाव सुद्धा तुम्ही मेन्शन करू शकता. त्याचबरोबर राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव या पद्धतीने ही माहिती भरायची आणि त्याचबरोबर पिनकोड सुद्धा भरायचा आहे. आणि तुमचा सध्याचा पत्ता आणि परमनंट पत्ता वेगळा असेल तर इथं तुम्हाला नो क्लिक करायचे आणि सध्याचा पत्ता खाली भरायचा आहे, परमनंट पत्ता वरी भरायचा आहे. पण एखाद्याचा ऍड्रेस जर दोन्ही सेम असेल तर याला यस असू द्या आणि सेव्ह आणि नेक्स्ट असं करून तुम्हाला ही परमनंट ऍड्रेसची डिटेल्स इथं तुम्हाला फिल करायची. अशा पद्धतीने आपण आता परमनंट ऍड्रेस डिटेल फिल केलेली आहे. आपण पुढे वळूयात कॅटेगरी आणि रिझर्वेशन डिटेल्स मध्ये. आता कॅटेगरी आणि अदर डिटेल्स मध्ये आलेलो आहोत. आपल्याला इथं तुमच्याकडे डोमासाईल आहे का या पर्यायाला येसच करायचं. नो जर केलं तर हा ऍप्लिकेशन फॉर्म तुम्ही भरू शकत नाहीत. म्हणजे तुम्हाला कागदपत्रामध्ये डोमासाईल हे मॅन्डेटरी आहे. मी एक इथे अंदाजे नंबर टाकलेला आहे. तुमचा जो ॲक्युरेट सर्टिफिकेट नंबर असेल तो इथे टाका आणि ज्या दिवशी तुम्ही घेतलं त्या दिवशी तारीख निवडा. त्याचबरोबर अपलोड या बटनाला क्लिक करून तुम्हाला हे डॉक्युमेंट इथे अपलोड करायचे. त्याचबरोबर बघा मी इकडे कॅटेगरी निवडलेली आहे. तुमची हवी असलेली कॅटेगरी तुम्ही इथून निवडू शकता आणि त्याचबरोबर त्या कॅटेगरी च्या सर्टिफिकेटचा नंबर तुम्हाला इकडे भरायचा आहे. त्याचबरोबर त्याची तारीख तुम्ही कुठल्या तारखेला घेतले ते पण निवडायचे आणि अपलोड या बटनाला क्लिक करून तुम्हाला ते कागदपत्र अपलोड करायचे. आता कॅटेगरी डिटेल मध्ये पुढे ऑप्शन पाहायला मिळतात की तुम्ही फिजिकल डिसॅबिलिटी आहात का, म्हणजे तुम्ही अपंग आहात का. जर तुम्ही अपंग असाल तर एस निवडून त्या सर्टिफिकेटची माहिती तुम्हाला देणं गरजेचं आहे. परंतु या केसमध्ये हे अपंग व्यक्ती नसल्यामुळे आपण नाही या पर्यायाला क्लिक केलेला आहे. त्याचबरोबर पहा तुम्ही महिला आहात का. जर वुमन फॉर्म भरत असेल, महिला फॉर्म भरत असेल तर ऑलरेडी यस येणार आहे आणि पुरुषासाठी हे डिसेबल येणार आहे, निवडायची गरज नाही. त्यानंतर बघा एक्स सर्व्हिसमन कुणी जर असेल तर त्यासाठी एस पर्याय निवडून त्या संदर्भात सर्टिफिकेटची माहिती तुम्ही देऊ शकता. त्यानंतर प्रकल्पग्रस्तासाठी सेम, भूकंपग्रस्त, खेळाडू, अंशकालीन आणि अनाथ यांच्यासाठी सर्टिफिकेटला इथं येस करायचंय आणि सर्टिफिकेटची डिटेल्स आणि सर्टिफिकेट अपलोड करायचे. आता अदर डिटेल्स मध्ये पहा की तुम्ही जर कर्नाटक बाउंड्री मध्ये असाल तर तुम्हाला इथे एस निवडायचे, अदरवाईज नो ठेवायचे. त्याचबरोबर सुसाईड फार्मर, स्वातंत्र्य सैनिक किंवा इलेक्शन कमिशन याच्यामध्ये जर कुणी तुमचं असेल तर त्यासाठी तुम्हाला एस भरून त्याची माहिती लिहायची आहे. अदरवाईज ही माहिती नो अशी ठेवून सेव्ह आणि नेक्स्ट या बटनाला आपण क्लिक करूया. आता आपण अकॅडमिक डिटेल्स याच्यामध्ये आलेलो आहे. या सेक्शन मध्ये आपल्याला आपलं 10th टू पोस्ट ग्रॅज्युएशन याची माहिती भरायची. जर कोणाची डबल पीजी असेल किंवा 2 वेळेस पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर तुम्ही ते सुद्धा इकडे मेन्शन करू शकता. सर्वप्रथम आपण इथं सुरुवात करताना इथं क्वालिफिकेशन टाईप मध्ये 10वी पासून आपल्याला सुरुवात करायची आणि त्याची माहिती फिल करायची. आता 10वीची माहिती फिल करताना तुम्हाला त्या मार्कशीट वरती जी माहिती आहे ती ऍज इट इज करायची आणि इथं तुम्ही पाहू शकता 10वी, त्याचबरोबर तुमचं मीडियम मराठी किंवा इंग्लिश जे असेल ते निवडा. तुमची डिग्री महाराष्ट्रातून 10वी महाराष्ट्रातून झाली असेल तर एस निवडा, अदरवाईज नो निवडा. त्यानंतर तुमची बोर्ड आणि युनिव्हर्सिटी सुद्धा इथे तुम्हाला निवडायची आहे. त्यामध्ये तुम्हाला एकूण गुणापैकी जेवढे गुण मिळाले ते गुण टाका आणि एकूण किती गुण आहेत ते पण टाका. आता ही मी एक डमी माहिती भरलेली आहे, पण तुम्ही ऍक्च्युअल तुमच्या मार्कशीट अनुसारची माहिती भरा. त्याचबरोबर तुमची फर्स्ट लँग्वेज, सेकंड लँग्वेज आणि थर्ड लँग्वेज ही मार्कशीट वर कोणती आहे ती पहा आणि त्याची डिटेल्स भरायला मात्र विसरू नका. त्याचबरोबर बघा मित्रांनो, आपल्या मार्कशीट आणि सर्टिफिकेट आपल्याला दोन्ही एकत्र करून इथे अपलोड करायचे. सर्वप्रथम सर्टिफिकेटचा तुम्हाला इकडे नंबर टाका. सर्टिफिकेट तुम्ही कधी मिळवलं त्याची तारीख टाका. ही तारीख तुम्हाला तुमच्या 10वीच्या सनदवर पाहायला मिळेल आणि 12वीला 12वीच्या सनदवर पाहायला मिळेल. तर ही डिटेल्स भरा. दोन्हीला जेपीजी किंवा पीडीएफ बनवा आणि इथे अपलोड करून घ्या. अशा पद्धतीने तुम्ही 10वीची माहिती पूर्ण भरलेली आहे. त्याचबरोबर सेम पद्धतीने तुम्ही 12वी, ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन अशी माहिती इथे तुम्ही भरू शकता. तर आता ही डिटेल्स आपली पूर्ण झाली असं समजून आपण प्रोफेशनल क्वालिफिकेशन डिटेल्स या टॅब मध्ये जाऊयात. सर्वप्रथम आपण त्याला क्लिक करून घेऊयात. इथं क्लिक केल्याच्या नंतर तुमचं डीएड किंवा बीएड जे असेल, ज्याला आपण प्रोफेशनल क्वालिफिकेशन म्हणतो, ती माहिती आपल्याला भरायची आहे. ज्यांचं कुणाचं डीएड असेल त्यानं डिप्लोमा आणि ज्यांचं बीएड असेल त्यांना डिग्री अशा पद्धतीचं इथून ऑप्शन निवडायचे आणि ऍड क्वालिफिकेशन या बटनाला क्लिक करायचे. आता इथं क्लिक केल्याच्या नंतर परत तुम्हाला आता मी डीएड निवडले तर डीएड मध्ये 2-3 प्रकारचे डीएड आहेत. डीएड, डीएलएड, डीटीएड
तर यापैकी तुमचं जे असेल त्याला तुम्ही इकडे निवडू शकता. त्यानंतर ते कुठल्या मीडियम म्हणजे कोणत्या भाषेत झालेलं आहे, मराठी, हिंदी, इंग्लिश, ती तुम्ही भाषा निवडू शकता. त्याचबरोबर हे महाराष्ट्रातून झालं असेल तर एस निवडा, अदरवाईज नो निवडा. त्यानंतर तुमची जी युनिव्हर्सिटी आहे ती युनिव्हर्सिटी निवडा आणि तुम्हाला किती मार्क पडलेत ते तुम्हाला इथं निवडायचं आहे. त्याचबरोबर किती पैकी पडलेले आहेत ते पण निवडा आणि ग्रेड जो कुठला तुम्हाला मिळणार आहे तो निवडा आणि पासिंग क्लास म्हणजे तुमच्या ग्रेडनुसार तुमचा क्लास कुठला तो निवडा. त्याचबरोबर तुम्ही ज्या तारखेला उत्तीर्ण झालात त्याच्यापैकी एखादी तारीख निवडा आणि सर्टिफिकेटचा नंबर इकडे टाकायला विसरू नका. त्याचबरोबर हे सर्टिफिकेट तुम्ही कधी मिळवलं त्याची तारीख आणि सर्टिफिकेट आणि मार्कशीट असं दोन्ही एकत्र करून अपलोड करायचं आहे आपल्याला. तर अशा पद्धतीनं आपण आपलं प्रोफेशनल क्वालिफिकेशन डिटेल्स इथं आपण ऍड केलेली आहे. त्याचबरोबर आता अदर अकॅडमिक क्वालिफिकेशन म्हणजे इतर कुठली जर आपले क्वालिफिकेशन असेल, पात्रता असेल तर ती माहिती आपल्याला इकडे पुटअप करायची, भरायची आहे. त्यानंतर स्टेट टीईटी किंवा ज्याला आपण महा टीईटी म्हणतो त्याची डिटेल्स आपल्याला इकडे फिल करायची. जर तुम्ही डीएड देत असाल तर तुम्हाला ही मॅन्डेटरी आहे टीईटी देणं किंवा सीटीईटी देणं मॅन्डेटरी, ज्यापैकी जी कुठली असेल ती तुम्ही इथे भरू शकता. एखाद्या विद्यार्थ्यांना जर दिलीच नसेल तर ऍप्लिकेशन मात्र होऊ शकतं, परंतु जेव्हा प्रेफरन्स फॉर्म भरायची वेळ येते तेव्हा तुम्हाला तुमचे जे कॉलेज आहेत किंवा ज्या शाळा आहेत ते त्या हिशोबाने येत असतात. आता बघा या विद्यार्थ्याचं बीएड असल्यामुळे याला टीईटी देण्याची गरज नाहीये, पण तुम्हाला एक बेसिक डेमॉन्स्ट्रेशन मी इथे करतो. आता टीईटी जर दिली असेल तर त्यापैकी कुठला पेपर दिलाय तो ऑप्शन तुम्हाला इकडे निवडायचा आहे. त्याचबरोबर त्याच्याशी डिटेल जसं की पासिंग इयर, टीईटीचा नंबर इथे मेन्शन करायचा आहे म्हणजे तुमची पेपरची माहिती इथं फेच होईल. त्याचबरोबर तुम्हाला त्याचं मार्कशीट आणि सर्टिफिकेट दोन्ही पण अपलोड करायचे, त्या सर्टिफिकेटचा नंबर आणि इश्यूइंग डेट अशा पद्धतीनं भरायचा आहे. जर पेपर 2 दिला असेल तर एस असं निवडा, अदरवाईज नो निवडा आणि पेपर 2 मध्ये तुमचं सोशल सायन्स असेल तर खालचं ऑप्शन एस निवडायचे किंवा मॅथ सायन्स असेल तर वरचं ऑप्शन निवडायचे. अशा पद्धतीने तुम्ही टीईटी याच्यामधील माहिती इथं आपल्याला फिल करायची. आपण पुढे जाऊयात सीटीईटी ची माहिती फिल करायला. सीटीईटी मध्ये आपल्याला सेम जसं आपण टीईटी ची माहिती फिल केली तशा पद्धतीनं जर तुम्ही सीटीईटी लागू असेल किंवा पात्र असाल तर एस निवडा, अदरवाईज नो निवडून सेव्ह आणि नेक्स्ट करायचे. जर सीटीईटी असेल तर एस निवडल्याच्या नंतर तुम्हाला परत विचारलं जातंय पेपर 1 आहे का पेपर 2 आहे. जर पेपर 2 असेल तर 2 ला क्लिक करा किंवा 1 असेल तर 1 ला क्लिक करा. त्याचबरोबर त्याची माहिती इथं तुम्हाला फिल करून घ्यायची आणि ही माहिती फिल झाल्याच्या नंतर सर्टिफिकेट नंबर, सर्टिफिकेट इश्यूइंग डेट आणि सर्टिफिकेट अपलोड करायचे. अशा पद्धतीने तुम्हाला सीटीईटी ची माहिती सुद्धा भरायची आहे. आता सगळ्यात शेवटी तुम्हाला सेल्फ सर्टिफाय ऍप्लिकेशन फॉर्म अशा पद्धतीचा ऑप्शन पाहायला मिळेल आणि याच्यामधून तुम्हाला तुमचा फॉर्म सेल्फ सर्टिफाय करायचा आहे आणि तो करण्या अगोदर तुम्ही इथं भरलेली जी इन्फॉर्मेशन आहे ती व्यवस्थित वाचून घ्या. त्याच्यामध्ये कुठले करेक्शन असतील तर ते करेक्शन सुधारून घ्या आणि जर सगळं ओके असेल तर तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म सबमिट करू शकता. तर मी तुम्हाला दाखवतो सबमिट करण्यासाठी ऑप्शन कुठे. इथं सगळ्यात शेवटी तुम्हाला या बॉक्सला क्लिक करून सर्टिफाय ऍप्लिकेशन फॉर्म अशा पद्धतीचं तुम्हाला ऍप्लिकेशन सर्टिफाय करायचं आणि हे सर्टिफाय केल्याच्या नंतर याची प्रिंट घेऊन ठेवा आणि तुमचं म्हणजे पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन किंवा शिक्षक भरती पोर्टलचं रजिस्ट्रेशन अशा पद्धतीनं कंप्लीट होत आहे. याच्यामध्ये तुम्हाला जर काही डाऊट असतील कमेंट करून सांगा. त्याचबरोबर तुमचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल लाईक करा आणि जर व्हिडिओ तुमच्या कामाचा असेल तर एक सुंदर अशी कमेंट करा. व्हिडिओ चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये.